राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचंड आशावादी असल्याचं दिसतंय। कारण सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेही आपल्या सोबत आलेत असं वक्तव्य केलंय। पाहुयात TV9चा स्पेशल रिपोर्ट। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। 5 जूनच्या मेळाव्यातच उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की फक्त कौटुंबिकच नाही तर राजकारणात देखील एकत्र आलेत एकत्र राहण्यासाठी। आता उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचाही टीजर समोर आलाय, ज्यात राजही सोबत आलेला आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। म्हणजेच आतापर्यंत 2 वेळा राज ठाकरेंसोबत एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरे उघडपणे बोललेत। आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। मात्र प्रश्न असा आहे की राज ठाकरेंना राजकारणात देखील एकत्र यायचं आहे का? मनसेच्या 3 दिवसीय शिबिरासाठी राज ठाकरे इगतपुरीत होते। इथं पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरेंनी भुवया उंचावणारी वक्तव्य केली आहेत आणि भविष्यातील संकेतही दिलेत। मराठीचा विजय मेळावा केवळ मराठीपुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय चित्र पाहूनच युतीचा निर्णय होईल। म्हणजेच एक बाब स्पष्ट केली की महापालिकेच्या निवडणुका लागतील तेव्हा निर्णय घेतला जाईल। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील तेच म्हटलंय, महापालिकेच्या निवडणुका घोषित होऊ द्या मग युतीचा निर्णय होईल। ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी अनेकांचे प्रयत्न आहेत, मात्र मनसेसोबत युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं सुरू होईल। याचाच अर्थ दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महापालिकेसह इतर पालिकांच्या निवडणुका घोषित होण्याची वाट पाहतायत। आपण फार सकारात्मक दिसत आहात। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या। साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या। मला काही जर काय असेल तर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी जाणार आहे का पुढे? तुम्हीच माझी शक्ती आहात काय? त्यामुळे तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तेव्हा निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काही बोलायचं ते बोलेल। पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की उभाटासोबत पुढची युती करायची प्रामुख्याने महाराष्ट्राची भावना आहे ती। ही भावनाची महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का? सगळ्याला माहिती आहे। त्याच्यावरती आमची भावना म्हणजे महाराष्ट्राचीच भावना आहे ती एक प्रकारे समजून चाला। किती असं मोजमाप करून चालत नाही। इगतपुरीतून शिबिराच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे मुंबईत परतल्यात। मात्र त्याआधी राज ठाकरेंनी विभागवार पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि प्रमुख नेत्यांशी स्वतंत्र चर्चा करत सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल मतं जाणून घेतली। आगामी महापालिका निवडणुकीवरून राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात विचारणा केल्याची माहिती आहे। तर राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांनी पुन्हा एकदा सकारात्मकता दाखवली आहे। अनौपचारिकपणे ते बोलले असं तुम्ही सांगताय, बरोबर आहे ना? पण ते बोलले पत्रकारांशी, मला माहित नाही। अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा बोलतो अनेक गोष्टी। औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू। शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची विधानं सकारात्मक आहे। मी तर आजही कॉन्फिडंट आहे ना। मी याही अगोदर सांगितलेलं आहे, माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जाणार नाहीत। उद्धवजींच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता गेली, आता त्यांच्या हातातून मुंबईची जर सत्ता गेली तर मग त्यांचं राजकीय करिअर सगळं संपलं। आणि मग म्हणून स्वतःचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी आणि मुंबई महानगरपालिकेचा विजय मिळवण्यासाठी त्यांचे हे चाललेला खटाटोप आहे। राजसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, उद्धव साहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला आहे, महायुतीने हा विचार केला आहे, किती लोक एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल। ज्या मेळाव्यानं उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणलं तो विषय पहिलीपासून हिंदी सक्ती विरुद्ध मराठीचा होता। मराठीवर आक्रमण नको असं म्हणत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। त्या मेळाव्यात बोलताना एकजूट कायम ठेवा असं आवाहन करत
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करावं असं राज ठाकरे भाषणाच्या शेवटी सूचकपणे बोलले. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. महापालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची घोषणा होताच ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार का याचं उत्तर मिळेल. इगतपुरीहून कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.